नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची डेट आणि कंबाईन बद्दल जाहिरात कधी येणार याबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेणार आहोत। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लक्षात ठेवा, आपली जी एग्जाम आहे ती 25 ऑगस्टला होणार होती, पण आता त्यावेळेस ती कॅन्सल झाली आणि डेट न देताच ती पुढे ढकलण्यात आली। आता जर बघितले तर राज्यसेवा जी आहे ती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुधारित जाहिरात येऊन अपेक्षित आहे। लक्षात ठेवा, सुधारित जाहिरात येणे अपेक्षित आहे। आता तुम्ही म्हणताल की सुधारित जाहिरात म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कृषीच्या जागा ऍड होऊन ही जाहिरात येणार आहे। लक्षात ठेवा, कृषीची जागा ज्या आहेत 258 जागा आहेत ते ऍड होऊन जाहिरात येणार आहे, त्याला आपण सुधारित जाहिरात म्हणणार आहोत। परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, निवडणूक आणि आचारसंहितेमुळे प्रशासकीय अधिकारी उपलब्ध असतील त्याच वेळी राज्यसेवा पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये आपल्या इलेक्शन आहे, नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे आणि त्यामुळे आपल्याला ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणार आहे, ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणार आहे। आणि यामुळे काय होणार की सगळे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते निवडणूक व आचारसंहितेमध्ये बिझी असणार आहेत, म्हणजे ते यावेळेस उपलब्ध नसणार आहेत, व्यस्त असणार आहेत। त्यामुळे जर आपण बघितलं तर मोस्ट प्रोबॅबिलिटी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली एक्झाम होऊ शकते। मोस्ट सांगितले, मोस्ट प्रोबॅबिलिटी। तर अजून एकदा आपण जर विचार केला तर पुढे तर 1 डिसेंबरला अंदाजित तारीख असू शकते। लक्षात ठेवा, हे सुद्धा एक अंदाजित आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षाबाबत त्या दिवशीच एक लोकसत्तेला सांगितलं होतं की ही परीक्षा डायरेक्ट डिसेंबरमध्ये होईल। असू द्या मित्रांनो, लक्षात, लोकसत्तेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये होईल म्हणून। आता जर समजा आयोगाच्या मनात आलंच तर ते एक्झाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेऊ शकतात, नाही तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेऊ शकतात। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हटलं तर 1 डिसेंबरला एक्झाम होऊ शकते, पण राज्यसेवेची पूर्व तारीख अजून निश्चित नाही। लक्षात ठेवा मित्रांनो, त्यामुळे तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे। शेवटपर्यंत तुम्ही स्टडी करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल मित्रांनो। आता जर पुढे बघितले, महत्त्वाचं आहे आता हे सुद्धा, तर एक अंदाज बरं का मित्रांनो की राज्यसेवा पूर्व परीक्षा कधी होईल, तर त्याला 2 शक्यता आता आपण मी सांगितलेल्याच आहेत की पहिली शक्यता आहे ती ऑक्टोबरमध्ये, जर आचारसंहिता लागायच्या आधी जर घेतली तर ऑक्टोबरमध्ये किंवा इलेक्शन नंतरनं। लक्षात असू द्या मित्रांनो, इलेक्शन नंतरनं, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरनं आपली एक्झाम होऊ शकते। ती कधी, तर डिसेंबरमध्ये होऊ शकते। डिसेंबरमध्ये किती, डिसेंबर मॅक्झिमम 1 डिसेंबरमध्ये ही एक्झाम होऊ शकते। 1 डिसेंबर आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये होऊ शकते, पण डिसेंबरमध्ये 100% होऊन जाईल। आता एक सगळ्यांसाठी सूचना आहे, लक्षात ठेवा, ज्यांनी अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा। आतापासून जरी अभ्यास केला तरी पूर्व परीक्षा आरामात तुम्ही पास होऊ शकता मित्रांनो, हे लक्षात ठेवा, पास होऊ शकता आरामात तुम्ही। आता जर पुढे बघितलं अजून तर आता कंबाईन बद्दल बरं का, कंबाईनमध्ये असू द्या की लक्षात, संयुक्त पूर्व परीक्षा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती सुधारित परीक्षा असणार आहे ह्यामध्ये, म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे की 1 एक्झाम 1 कट ऑफ असणार आहे। आता ह्याबद्दलही आपण पुढे डिस्कस करणार आहोत की 1 एक्झाम 1 कट ऑफ काय असणार आहे। तर कंबाईन परीक्षा योजनेवरती सध्या काम चालू आहे आणि त्यामुळे आता थोडा उशीर लागलेला आहे, पण आता लवकर जाहिरात प्रसिद्ध होईल। तर ज्यावेळेस काम होईल त्यानंतर लक्षात ठेवा की परीक्षेची तारीख डिक्लेअर होईल आणि जाहिरात येतानाच जाहिरातीमध्ये तारीख दिलेली असेल। तर लक्षात ठेवा, 25 सप्टेंबरपर्यंत जाहिरात नाही आली तर कंबाईनची एक्झाम जी आहे ती न्यू इयर म्हणजे 2025 मध्ये होऊ शकते, पण जाहिरात येईलच लेट, पण एक्झाम जी आहे ते 2025 मध्ये जाईल, लक्षात ठेवा। आणि जर समजा लवकर आली तर कंबाईनची एक्झाम 2024 मध्येच होईल। तर आता ही सुधारित योजना काय आहे ते आपण व्यवस्थित बघूयात। तर 1 एक्झाम 1 कट ऑफ त्यालाच म्हटलं जाते की 1 एक्झाम 2 कट ऑफ। लक्षात ठेवा, म्हणजे 2 कट ऑफ म्हणजे कशासाठी, तर PSIचा जो कट ऑफ आहे तो सेपरेट लागू शकतो, बाकी सगळ्यांचा एक्झामचा एकच कट ऑफ असणार आहे। तर असू द्या मित्रांनो लक्षात हे सगळं काही, तर ही योजना लक्षात असू द्या फक्त तुम्हाला की 1 एक्झाम 1 कट ऑफ किंवा 1 एक्झाम 2 कट ऑफ असणार आहेत।
तर PSIसाठी सेपरेट कट ऑफ लागू शकतो ह्या 2 कट ऑफमध्ये. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता आपण नक्की कसा अभ्यास केला पाहिजे आहे. जर समजा 25 सप्टेंबरपर्यंत जर समजा जाहिरात आलीच तर तुम्हाला कंबाईनची एक्झाम जी आहे ती 2024मध्ये होईल आणि जर आली नाही तर 2025मध्येच जाईल. आणि त्याचबरोबर आता पुढे म्हटलं तर कंबाईन आपला राज्यसेवा, तर राज्यसेवेचा सुद्धा म्हटलं तर तुम्हाला एक म्हणजे ऑक्टोबर, ते पण लवकरच जाहीर होईलच. आणि नंतरनं म्हटलं तर इलेक्शन नंतरनं आपली एक्झाम होऊ शकते. तर तुम्हाला अजून काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.